चहा ठेवले आई, थोडा चहा पितो गरम गरम. हे ना सगळ्यांना आता कामाला बिया काढायला. हे सगळे बिया बाय काटा रुकती. बिबो घे पहिला आधी. एवढं बिबू जमवलं पाहिजे ना आपल्याला. हा गोड आंबा बोलते आई. हा हा म्हणजे रानटी आंबा की खोबऱ्यासारखा लागतं बोलले. हा शपथ किती निघाले, दिसत पण नव्हती वरून. टोमॅटो किती निघालेत, एक नंबर टोमॅटो निघालेत, पूर्ण विकलेले. साप इकडे भरपूर असतील पदार्थ. हे बघा झाडावरच टाकले. बाय 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 मनी, बाय बदू, बाय बाय. बाय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललो साखरीला, जरा फेरी मारून येते घरी, कारण बरेच दिवस घर पण बंद आहे. तर जाऊन येते. आणि सोबत माझी आत्या पण आहे आणि आत्याभाऊ पण आला आहे मुंबईवरून. ते पुढे गेलेत गाडी घेऊन आणि मी आणि हे बाईकवरती चाललो आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये साखरीचा तिकडचा ब्लॉग सगळा बघायला मिळेल. आणि बघूया, तिकडे पालखी आली असेल तर मग त्याचं पण दर्शन होईल. कदाचित आज रात्री कदाचित येईल बहुतेक. चाललंय साखरेला, जाऊन येतो जरा फेरी मारून. आणि भाऊजी राहिलेत म्हणजे इथं आत्ते भाऊ मुंबईतनं. आणि काजूच्या बिया, आता उद्याला परवाला सण आहे, तिकटा सण, तर त्यासाठी काजूचे घर भाजीमध्ये घालतो. बघायला भाजी नाही, सागोतीमध्ये. बाबा त्याला सांगायचं शिटचं. त्याला भेटला कुठं आलं. शिमग्याच्या टायमाला दुपारनंतर जाम ऊन होतं. आता गावाला म्हणजे आमची मोठी आई असेल, ती भेटेल मला. तिला सांगितलं होतं मी मुंबईवर येताना येणार आहे म्हणून. मे महिन्यात वगैरे येतात ना, त्याच्यामुळे एकदा सुट्टी नसेल कदाचित. तर आमचे बुलेट इथे पार्क झाले होतात. आता आम्ही चाललो चालत घरी. गाड्या लागल्यात गावात 2-3, तिकडे पण 2 लागल्यात. एक दादा आणलाय, प्रशांत आल्यांचा. तो काल आला होता मुंबईवरून, आज इकडे आलाय. गावात कोण नसेल, पालख्यांची केळशीत असेल आज. आज गावात येईल संध्याकाळी. संध्याकाळी सगळे इकडे ह्या जे सगळ्या वेळ इकडे शेरणे वगैरे असतात. तर बरीच वर्ष मी नाही साखरीच्या पालखीला कधी. मजा असते 2 दिवस. 1 वर्ष यायचं आहे मला कधीतरी. पुढच्या वर्षी इकडे बघते. सामसू मोठे गावात. बऱ्याच दिवसांना आले ना आपण, आता आई नाही त्याच्यामुळे जास्त येणं होत नाही. आता घर आहे म्हणून कधी मध्ये येत असतो. फुलं बघ किती भारी आले तुझ्या. हा बोलू सर, हाय कर. आता उद्या, आज पूर्ण, आज रात्री आले ना, उद्या येणार आमच्या पूर्ण गाव. उद्या आमच्याकडे असणार के बोलला ते दिवसभर. प्रत्येक गावाला किती दिवस दिले. दादाने घरी लागले मला. तारीख दिलेली असते त्यांनी, वेळापत्र बनवतात. आई नाही ना घरी. आका तिकडेच गेले. आलो इकडे साखरीमध्ये, हे घर आहे. आम्ही इकडे आलो की फेरी असतेच. आम्ही मोठ्या आम्ही पण घरी नाहीत, कोण नाही. मला वाटतं रानामध्ये गेलं की काजूमध्ये. आणि सगळे मंडळी मुंबईतनं आले. चला जाऊया. जरा झाडू मारा झाले घराला, आता साफ करायची गरज आहे. आता येऊ नंतर फेरी मारू आम्ही. आज पहिल्यांदा आलो आहे. फेरी घरी झालं की आम्हीची प्रत्येक टायमाला आठवण येते, आम्ही असायचे इकडे. तर आता त्यांना मिस करतो आम्ही. गावाला ऊन पण जाम पडतं ह्या टायमाला. साखरी गावाच्या वरचा स्पॉट आहे, पूर्ण अरबी समुद्र दिसतोय. आंबे यावर्षी काही दिसत नाही असं काय, कमी आले खूप कलम येतात ना एरवी. हा जांभळं पण दिसत नाही कुठे. जांभळं आले काय? हो जांभळे आपण गेल्या वर्षी कोंबडं काढलेली. कोंबडं ह्यावर्षी नाही, कोंबडं आली बारीक आहेत. अरे जांभूळ पण नाही आल्या. बोरीवर बोरात्री संपली वाटतं. इकडे आमची मोठी आली होती ना अगोदर, ते बिया काढून होते. ते आता हे सगळे बघा, हे ना सगळ्यांना आता कामाला बिया काढायला. हे सगळे बिया बाय काटा रुकती. मी ते किती वर्षांना आले इकडे. मी इकडे येतच नाही. शेतावरच्या काजूवर आले तेवढी. इकडे आका पण आले बिया काढायला आला मामाच्या गावाला. हा
दाखव. चांगली बांधलेली आहे घरगो. केवढी उंच आहे बघ. हा. चढायची गरज नाही. यावर्षी करवंद खूप आहे, दरवर्षी येतात. इकडे बघा आता मोठी व्हायला लागलीत. पिकतील एक महिन्याभरात पिकतील. हे बघा मजबूत झालीत करवंदाची. चटणी ह्या टायमाला केली जाते. चटणी पण मस्त होते, आंबट आंबट. आणि हे जेव्हा करवंद येतात ना त्या टायमाला मस्त जवळा सुकट येतो, जवळा ओला येतो. त्याच्यामध्ये मस्त लागतं ते. बघूया भेटतात काय अजून. काय अजून कवळे आहेत. अरे बापरे, वरती चढले आम्ही. बघा किती चालले. क्रांती आहे. पिक्का पडला, पिक्का काजू पडलाय. सुषमा गाडी येते पोरण बघ. वरचा पण आहे तो चांगला आहे. अरे मोठा आहे रे, पडलाय जबरदस्त अवाकलाय. आम्ही चांगला होता काजू ना. गोड आहे. रानामध्ये ताण लागले की काजू, पाणी भरपूर असतं त्यामध्ये, रस खूप असतो. येतोय अजून एक एक टाकतोय वरती. बघूया काय बंद झाला रस्ता. वरती नाही बी आहे रे, कुठं पण नेऊ नको. जंगलात नाही घेऊन चालले. आम्ही लग्न झाल्यास पहिल्यांदा आलोय इकडे. वाघ वेगळा असेल. वाघ असेल हां. वाघ मिसळलेत ना गावी पण. हो झाडं बघा ह्या टायमाला पूर्ण पानं गळतात, सुकलेली खाली पानं. मग ही भाजवणीला वापरतात. पातेरी भाजून करायची. बरोबर ऋतुचक्र असं आहे ना, बरोबर सगळं प्रॉपरली एकमेकांमध्ये डिपेंडेंट आहोत. शेतकऱ्यांना हे पातेरी भाजवण्यासाठी, ज्याने पीक चांगलं येतं. हां तू यायची का इकडं? हो मी यायची ह्याच्यासोबत. पण त्या छोटा होता हा काजू, आता किती मोठा झालाय. हां एक झाले, कुठे कुठे एक एक झाले. कुठलं नाही त्याला. घराला एक काजू बसवतो. एवढा काजू भरपूर झाला. हा अजून 15 दिवसात येतील चांगल्या बियायला. ॲक्च्युली झाडी बिडी साफ करायला झाले रे, इकडे कोण येत नाही ना आता. तेव्हा इथे यायला रस्ता बिस्ता सगळं आजूबाजूला सगळं करायचे. झाडं बिडे एक्स्ट्रा कामाची नाही ती सगळी तोडायची. आता काय आहे, कोण येत नाही. म्हणजे जंगलातले काजू आहेत ना त्यांना पाहायला तसं जोर नाही येत. म्हणजे कारण बाकीचे पण झाडं शोषून घेतात ना पाणी वगैरे. ह्याला जसं पाणी पाहिजे जमिनीतलं ते मिळत नाही. आणि पूर्वी लोकांचं इकडे फेरी असायची, तर नाही. बऱ्याच जणांचे काजू असेच रानात पडीक. एकट्या गावाच्या जवळ आहे म्हणून रानातले काय करणार लोक, जात पण नाही कोणतीकडे भीतीमुळे. एकट्या आज आलेत ते मंडळी काय, आम्ही काजू बियाणे नाही राहिलो. हे आता आलेत ना आमचे आत्ते भाऊ, ते घेऊन जातील सर्व. आम्ही आलो जस्ट फिरायला. मला काय मिळालं आम्ही काजूचे घर विकतो हवे तेवढे. असं काय नाही, पाहिजेलच ते भेटले तरी ठीक, नाही तरी ठीक. आपण फेरी मारू नंतर कधी. हे खायचं आम्ही माहिती रामपणी. काय ते ह्याच्यामध्ये आहे ना मध असतो. मंदुकड्या साका. हां बघ, ह्याच्यामध्ये आहे ना फुलामध्ये मध असतं. असं ह्याच्यात नाही वाटतं आता असतं ह्याच्यामध्ये. सुकला आता. खाबा खाबा दिसला. खाबा एवढं गोड लागतं. चला जाऊया कुठे जाऊ? तिकडं. बगवलीची फुलं बघा ह्या टायमाला मस्त फुललेली असतात. डेकोरेशनसाठी एक नंबर वाटतं ते. हे पहिलं असं कवळी अशी पांढरी फुलं येतात, नंतर ती पिकतात. काय त्यांना फळधारणा होते. इकडे बघू शकता तुम्ही. इकडे बघा, दिसते का तुम्हाला? मोठा झालाय कर. हां हे करवंद मोठे झाले. तिकडे फुलं काय गळतात आणि मग त्याला फळधारणा होते. आणि फुलं कशी असतात ती बघा तिकडे, व्हाईट फुलं. करवंदांची फुलं. अच्छा गावात डेंजर रे, साप इकडे भरपूर असतील पदार्थ. हे बघा झाडावरच टाकले. का नको कुठे तिला मेंगळ हात लावताय? काय करताय? तोंडात न काढल्या. नको काय डेंजर साप आहे, डेंजर साप आहे. गावाला आपण बोलतो जेवढं सेफ्टी ठेवू ना तेवढं कमी आहे.
सापं पण खूप असतात रानाबिनामध्ये. चला जाऊया. इथे रोडवर आलो आम्ही आता. या साईडला बघा गावाला आलो की फळं वेगळी खायला भेटतात रानटे बघा. चिखलच आहेत. मस्त झालाय. हो भारी आहे. वा आता पिकतायत. हो लाल बघा ब्लॅक ब्लॅक झाले की मस्त खायचे असतात. अशी घरी जाऊन पिकतात हे पण बरीच आहेत. घेऊन जा चावल्या 2. घरी जाऊन पिकतील. पोरं खातील 2-3 दिवस. अशी पिकलेली गावाला रान आपली फळं खूप मिळतात. आता कोंबडं वगैरे पण पिकतील. रानातल्या हळूहळू एक एक फळ पिकायला लागेल. ते पोराला साईडला घ्या गाड्या येतात. हा कुठला माल? गावाला काय काय लोक एवढ्या गाड्या सोसाट मारतात ना, बघत नाही कधी कोण. लहान मुलं वगैरे असतात रिस्की आहे ते. आराम करायचा फक्त. निसर्गाच्या सानिध्यात छान आहे. आम्ही गावी आलो ना की खूप मस्त एकदम खूप छान फील करतो आम्ही गावी. एकच आण तुम्ही या तुमचा हात असेल. असं ह्याला लागलंय चिकटलाय. वर्षाने कुठला आंबा काढलाय काय माहिती. रायवळ आंबा वाटतोय रे. नाही तर गावाला कोकणात मुबलक प्रमाणात असलेली ही करवंद वेस्टेज जाते. खूप वेस्ट जाते. म्हणजे 90% वेस्टेज जाते. 10% पण 99% वेस्टेज जाते. अरे हा रे बोंड झाली वरती. 1 नंबर नवा करा भेटतील या वर्षीची. हां अरे बिबे घेऊन जाय. मग अँटीसेप्टिक आहे ते. जखम झाली ना, घ्यावी लागतात. जखम झाली तर मग औषधं द्यावं. चांगलं आहे ते मुंबईला विकत घ्यावी लागतात. 10 रुपयाला मुंबईला भेटेल एक. हो हे बघा गावाला फुकट असतं सगळं. घ्या जमा औषध दे वनस्पती आपल्याला पण घे. पण ते हाताला चिक लागला तर डेंजर आहे ते. घरपोच घेऊन येते. घेऊन ये. इकडे पण यांचीच काजू आहेत. काजू आंबे. हा एक आंबा आलाय. हा पण आलाय. तिकडे पायरी आहे ती नाही आले. मी 2-3 वर्षापूर्वी मामीसोबत आलेलो तेव्हा इथले काजू बघितले. तो खालचा काजू खूप आलेला तेव्हा. आणि गाव समोरच आहे इकडे साखरेचं. इकडे गाडी लावल्यात. तिथे गाडी आमची दरडीवाली जागा आहे. पण पाय सरला तर खाली जाईल. ग्रीपवाले शू पाहिजे इथे. बिबू घे पहिला आधी. एवढं बिबू जमवलं पाहिजे ना आपल्याला. हा गोड आहे आंबा बोलते आई. हा हा म्हणजे रानटी आंबा की खोबऱ्यासारखा लागतं बोलले. सरकारी बियाणं असेल तो पण. मस्त रे. जुन आहे सगळे. पडली बाई ठेवायची तिचं मग तिकडे पण आहे. हा इकडे पण आहेत. तिकडे पण आहेत. हा जून झाल्यात. हा पण जून झाल्यात. कुठं? अच्छा अच्छा त्याला बोलतात बोंडा. बोंडा आहेत बोंडा. हे बघा मस्त आहेत. जरको सुटली. अरे फोन उचलला पण तुझं इथे नेटवर्क नाही. आम्ही साखरीत आहे. दुर्वडीला या. मम्मी काय बोलतो तब्येतपणे? ठीक आहे. आम्ही नुसतं राहणार. हा आम्ही नुसतं राहणार. रानात नाही घरीच आता. हे पालख्यानं गेलो ना काय? पालख्यानं गेलो ना. मस्त वाटलं जरा. बोंडा बिंडा खाल्ली. फळं खाल्ली. बिया नाही घेतल्या मला आम्ही. ते आलेले सगळे त्यांना देऊन टाकल्या. आम्ही आता आमच्या घरी आम्ही मुंबईतनं आणलेले काजू घर विकलेले त्यातले अर्धा किलो आणलेले. बघू काजूचे घर पण आणलेले आहेत. इकडे भेटतील कसे घर कसे ते लगेच म्हणजे खायला लागतात. हा म्हणजे ठेवले तर फ्रीजरमध्ये पण राहतात. आमचा हा जुना घर तिथे लादी मारून ठेवलं नाही सगळं. तिला माहिती नसेल तर मामी एस्तरांनी सांगितलं नाही काय? काल मारलं नाही ना, बसवलं नाही ना. आज पाणी मारून चांगला फुगल तो. दरवाजा उघडला. जरा आता झाडू वगैरे मारू इथे. मामी इकडे बघा दर्शन घ्या. टोमॅटो एवढे टमाटे पिकी काढायची सगळी झाडावर पिकलेली. बघ ना पदवर असं तर मजा केली नसती. त्या माहिती आहे तोडलेली तेव्हा ओरडलेला पण त्याला. हा शपथ किती निघाले दिसत पण नव्हती वरून. टोमॅटो किती निघालेत.
एक नंबर टमाटे निघाले पूर्ण विकलेली. आई बोलते त्याच्याला मुंबईची अंडी जिथून द्यायची मला काय माहिती. गावात वाटले तुम्ही लग्न झालं. लग्न होत्यात ना. नको जेव्हा मी नाश्ता करून आले. नको भात बीत मला काय. मी आता काय चाय पिणार नाही गण. चहा ठेवले आई थोडा चहा पितो गरम गरम. मध्ये पण आम्ही आलो तेव्हा धूळ थोडीशी झाली. आणि कसं वाटतंय टेरेसवर बसून. इकडे कधी पण आलो की आपल्याला जुन्या दिवसाकडे आठवणी जागा होतात. आम्ही कधी यायचो तर पहिला इथेच बसायचो येऊन. मग आम्ही पण वरती आणायचा नाश्ता काय असेल ते चहा वगैरे. इथून मस्त व्ह्यू पण दिसतो पावसाळ्यात वगैरे. चला आम्ही फायनली चाललेलो आता आंबोलीला. तर चला घरी जाऊया आंबोलीला. पोरं वाटत होतं की पदू जाणार होतं आत्याचे तिकडे म्हणजे गावात पालखी पण आहे. आणि पदू जाणार होतं आईसोबत कुठे जावळ्यात ना. काय होतं मग गेलेत काय. आता आम्ही आता गेट लावल्यामुळे इकडे गुरं पण जाऊ शकत नाही. पहिली जायची इकडे होती. मेन जाऊ दे कुत्री जाम कुत्री जाम जास्त तर जरा चांगलं झालं आहे. तर चला सांगा तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आंबोलीला पोचूया. मामाकडे जाऊया आता की बघूया आता. तुम्हाला जायचं होतं बघू कसं काय जमलं तर. सो हा व्हिडिओ इकडे होता. खास करून आम्ही साखळीत राहतो त्याचा. गावातल्या मंडळींना भेटायला मिळणार नाही कारण की बहुतेक लोक गेले असतील साखारीवरती म्हणजे केळशीमध्ये. आज जेवण पण होतात साखरीला खाली ना. तर आई जायला असेल खाली अच्छा जेवण. ना. आणि खेळे पण येणार होते त्यामुळे धावपळ सगळ्यांची. त्यामुळे आम्ही जास्त कुठे गेलो नाही. गेल्या वर्षी जेव्हा आम्ही आलो तर आई होती त्यावेळेला. ह्याच दिवशी आलेलो. आपण संध्याकाळचा उशिरा आलो होतो. तेव्हा खारवेची पालखी पण आम्हाला भेटलेली आणि ते आम्ही तेव्हा व्हिडिओ पण केलेला तो. आठवणी सगळ्या. चला मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सेव टेक केअर. खूप हवा सुटले गार गार. बाय बाय. येऊ मे महिन्यात सुट्टी काढून